नमस्कार, मी मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं YouTube चॅनल जाहीर सभा। मित्रांनो, रणजित निंबाळकर यांच्या खून प्रकरणाच्या अपडेट या केसमध्ये सध्या काय काय घडामोडी घडतायत, काय होतंय, पुढे काय कायदेशीर प्रक्रिया होणार आहेत, या सगळ्यांची सखोल माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत। मात्र गेल्या काही दिवसापासून अनेक बैलगाड्या प्रेमींचं, शर्यत प्रेमींचं किंवा रणजित निंबाळकर यांच्या फॅन्स लोकांचं अनेकांचं म्हणणं येत होतं की सुंदर बैलाबाबतची स्थिती जी आहे ती सध्या आम्हाला माहिती पाहिजे की सुंदर बैल सध्या कोणाकडे आहे, त्याची पुढे नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय होणार आहे, याबाबतचीच एक महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलो आहे। नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं YouTube चॅनल जाहीर सभा। मित्रांनो, रणजित निंबाळकर यांचा खून हा मुळातच सुंदर बैलाच्या व्यवहारातून झाला होता। अर्थात सुंदर बैल हा गौतम काकडे यांच्या ताब्यात होता। सध्याही सुंदर बैल हा गौतम काकडे यांच्या दावणीला आहे। मात्र तो शासकीय मुद्देमाल असल्यामुळे, या गुन्ह्यातला मुद्देमाल असल्यामुळे त्याला सध्या पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे। ज्या दिवसापासून घटना घडलेली आहे त्या दिवसापासून या सुंदर बैलाला पोलीस संरक्षण आहे। तिथं वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे 2 गार्ड कायम तैनात आहेत। सुंदर कोणत्याही गुन्ह्यातला जर मुद्देमाल हा जिवंत व्यक्ती किंवा प्राणी असेल तर त्याला सांभाळण्याची जबाबदारी ही शासनाची असते, सरकार पक्षाची असते। त्यामुळे सध्या वडगाव निंबाळकर पोलीस या सुंदर बैलाची काळजी घेत आहेत। सुंदरच्या बाबतीमध्ये आणखीही वेगळी माहिती माझ्या समोर आलेली आहे की सुंदर बैल सांभाळणारे रणजित निंबाळकरांचे जे ड्रायव्हर होते, विठ्ठल नाना ड्रायव्हर, हे देखील सुंदर बैलाला भेटून आलेले आहेत। मात्र थोडासा काहीतरी त्याचे जागा बदलणं किंवा त्याचं ठिकाण बदलल्यामुळं मधल्या काळामध्ये थोडंसं पाणी किंवा खाण्यामध्ये त्याचा फरक पडलेला होता। पशुवैद्यकीय अधिकारी शासनाचे या सुंदर बैलावरती, त्याच्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून आहेत। जर तो आजारी पडला तर त्याच्यावरती उपचार चालू आहेत, वेळोवेळी 1 दिवसाआड त्याचे चेकअप देखील चालू आहेत। त्यामुळं सुंदर बैल सध्या गौतम काकडे यांच्या दावणीला आहे। त्याला 2 पोलिसांचा बंदोबस्त देखील कायमस्वरूपी ठेवण्यात आलेला आहे, जोपर्यंत कोर्ट त्याच्यामध्ये आदेश करत नाही तोपर्यंत। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की सुंदर बैल जाणार आहे कोणाकडे। आता सुंदर बैलाच्या मागणीसाठी रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी देखील कायदेशीर प्रोसेस सुरू केलेली आहे। मात्र याला जो काही कालावधी जाणार आहे त्याच्यामध्ये तो वेळ जाणार आहे, संतोष तोडकरांची याच्यामध्ये मदत लागणार आहे। परंतु तोपर्यंत हा मुद्देमाल जिवंत असल्यामुळे सांभाळण्याची जबाबदारी जी आहे ती पोलिसांची आहे। त्यामुळे सध्या त्या सुंदर बैलाला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। ज्यावेळेस याच्यामध्ये कोर्टाचा निकाल येईल किंवा कोर्ट आदेश करेल त्यावेळेसच सुंदर बैलाचा ताबा नेमका कोणाकडे राहणार हे आपल्याला समजणार आहे। मात्र कोणत्याही गुन्ह्यातला मुद्देमाल हा जिवंत असल्यामुळे तसंही सुंदर बैल किंवा त्याच्या ताब्याच्या बाबतीतला निकाल किंवा कोर्टानं त्या बाबतीत कोणता निर्णय घ्यायचा आहे हे लवकर होणं गरजेचं आहे, कारण पोलीस प्रशासनाला ते परवडणार नाहीये। रोज 2 गार्ड या मुद्देमालासाठी पोलीस प्रशासनाला द्यावे लागतात। त्यामुळे आधीच पोलिसांचं संख्याबळ कमी आहे आणि दुसरीकडे जर 2 गार्ड रोज ठेवावे लागले तर शेवटी पोलीस यंत्रणेवरचा किंवा शासनाचा त्याच्यात तोटा आहे। त्यामुळे लवकरच सुंदर बैलाचा ताबा कोणाकडे राहणार आहे याबद्दलची ही अपडेट आपल्याला मिळून जाईल। तुर्तास सुंदर बैलाबाबतची जी अपडेट आहे, ज्या माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे, ते मी तुम्हाला दिलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं, अद्याप जर तुम्ही YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा। धन्यवाद।